आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याच्या घरी श्रावणातल्या अमावस्येला त्याच्या वडिलांचं श्राद्ध असे. दरवर्षी त्या श्राद्धाच्या दिवशी त्याच्या सुनेचे सकाळपासूनच पोट दुखू लागे आणि ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळी ती बाळंत होई, पण मूल जगत नसे. असं झालं म्हणजे श्राद्धाच्या जेवणास आलेले ब्राह्मण तसेच उपाशी जात. असं 6 वर्ष लागोपाठ होऊन 7व्या वर्षी अगदी तसंच झालं. तेव्हा मात्र सासरा फार रागावला. मेलेलं बाळ सुनेच्या ओटीत घालून तिला रानात हकलून दिलं. सून पुढे जाता जाता तिला एक फार मोठं भयानक अरण्य लागलं. तिथे तिला झोटिंगाची म्हणजे भूताची बायको भेटली. तिने तिला विचारलं, अगं बाई बाई, तू कोण, कोणाची, इथं येण्याचं कारण काय? आलीस तशी ताबडतोब निघून जा, कारण आता माझा नवरा झोटिंग म्हणजे भूत येण्याची वेळ झालीये, तो तुला येऊन मारून खाईल. तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, मी तेवढ्याकरताच इथे आले. झोटिंगाची बायको म्हणाली, बाई, तू मरण्यास एवढी का तयार झाली आहेस? तेव्हा ब्राह्मणाची सून सांगू लागली. ती म्हणाली की मी एका ब्राह्मणाची सून आहे. दरवर्षी मी श्रावणी अमावस्येला बाळंत होते, पण माझं बाळ मरून जातं. त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजी सासऱ्यांचं श्राद्ध असतं. माझं असं झालं म्हणजे श्राद्धाच्या जेवणाला आलेले ब्राह्मण तसेच उपाशी निघून जातात. आता या 7व्या वेळीही तसंच झालं. तेव्हा सासऱ्यांना राग आला. ते म्हणाले, माझे पितर 7 वर्ष तुझ्या बाळंतपणामुळे उपाशी राहिलेत, म्हणून तू घरातून चालती हो.